tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तिथेच मोठे फटके त्यांना त्यामुळे एक्झिक्यूट करता आलेले नाहीत। यावेळेस परत एकदा लेंथ बॉल सरळ बॅटने खेळला लॉंगॉनला। एका धावे बरोबर धावफलक 23 वरती पोहोचतोय। गोलंदाज अनिल परत एकदा हो स्लोवर वन व्यवस्थित रीड केला, सरळ बॅटनं फेस ओपन केलं आणि फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर। षटकार सात क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होते, तिथे आता 4 दिसत आहेत। पुन्हा दुसराही तितकाच शानदार, परिणाम तोच, धावा 6। फलकावरती आहेत 41, 41 लॉस ऑफ 2, स्लोवर वन। मात्र जो राईज करायचं होतं चेंडूला पुल करायचं होतं हवेमध्ये, थोडंसं टायमिंग फसलंय त्या अब्बास भाईचं आणि एक धाव इथे प्राप्त होणार आहे। धाव फलकावरती 42, 42 सांगोला राहिली होती रवीची। शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला होता अब्बास कडूनच, प्री डिटरमाइंड शॉट अगोदरच जागा निश्चित केली होती। स्लोवर वन चेंडू मात्र योग्य दिशा, नो चान्स स्टॉप द बॉल, 4 रन। आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चेंडूमध्ये अब्बासला थांबवलंय, मात्र अब्बास थांबवणाऱ्यातला नाही, थांबणारा नाही। पुन्हा चांगला फटका, चौकार। निश्चित चांगला चेंडू होता, पायाला चिरून जाणारा, मात्र सरळ बॅटनं हलकासा बॅकफुट वरती जाऊन पंच केला। इथे एक धाव मिळेल अब्बासला आणि धाव फलकावरती पुढे स्कोअर पोहोचतो 51 धावा। 2 गडी बाद झालेत, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत। अब्बास उचलण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फेक कुठे जाते, किती वेळात जाते, खूप उशिरानं पोहोचली तोपर्यंत 2 धावा। या शॉट कडक आहे आणि तितकाच परिणामकारक, तर चौकारा बरोबर धाव फलकावरती 60, विजयासाठी 61 धावांची आवश्यकता।